आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य सरकारने अर्थसंकल्पातून निधीची तरतूद केल्यानंतर आता लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। मात्र ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या किंवा अपात्र ठरणाऱ्या महिलांचा लाभ बंद झाला। लाभार्थी महिलांच्या खात्यात आता 2 महिन्यांचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अनेकांच्या खात्यात रक्कम पोहोचलेली आहे। जवळपास 2,52 लाखांपेक्षा जास्त महिलांना दर महिन्याला या योजनेचा लाभ दिला जात आहे आणि यंदाच्या वर्षासाठी या योजनेसाठी सुमारे 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे वितरण काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले आहे। फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये मोठ्या प्रमाणात महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये देखील टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमच्या प्रतीक्षेला आता खरंच यश मिळालं आहे। अनेक दिवस मनात प्रश्न होते, कधी पैसे येणार याची चिंता होती, पण आता त्या सगळ्या वाट पाहण्याचा शेवट झालेला आहे। आज दुपारी 12 वाजल्यापासून रामनवमीच्या निमित्ताने एक खास भेट म्हणून तब्बल 3000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ही केवळ एक साधी माहिती नाही, तर तुमच्यासाठी सरकारकडून दिलेला एक खास डबल गिफ्ट आहे। दुपारी 1 वाजता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांच्या हप्त्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आणि त्यामुळे लाखो बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला। रामनवमी सारखा पवित्र सण आता प्रत्येक बहीण आनंदाने साजरा करू शकणार आहे। खरेदी करता येईल, घरात उत्साह निर्माण होईल आणि सणाचा आनंद पूर्णपणे अनुभवता येईल, यासाठीच ही मदत दिली जात आहे। ही योजना खरंच अनेक घरांमध्ये आनंद घेऊन आली आहे असं वाटतं। आज काही निवडक जिल्ह्यांमध्ये या रकमेचे वितरण सुरू झाले असून हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत। जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर लगेच तुमचा बँक बॅलन्स तपासा, SMS बघा किंवा गुगल पे, फोन पे सारख्या ॲपद्वारेही तपासू शकता। हे पैसे तुमचे हक्काचे आहेत आणि ते मिळाले का याची खात्री करून घेणं महत्त्वाचं आहे। सरकारने यापूर्वी सणांच्या निमित्ताने असे निर्णय घेतले आहेत। रक्षाबंधनाच्या वेळीही पैसे आधीच खात्यात जमा करण्यात आले होते आणि त्यावेळी महिलांना खूप मोठा दिलासा मिळाला होता। भाऊबीजेलाही अशाच प्रकारे बहिणींना मदत देण्यात आली होती। आता रामनवमीच्या निमित्तानेही हा निर्णय घेण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीपासूनच बहिणींसाठी अधिक मदतीचा आग्रह धरला होता आणि त्याचाच परिणाम म्हणून आज हा निर्णय प्रत्यक्षात आला आहे। त्यांच्या प्रयत्नांमुळेच बहिणींना हा डबल हप्ता मिळत असल्याचं दिसून येत आहे। आजपासून 3000 रुपयांचा हप्ता जमा होत असतानाच पुढील महिन्यापासून म्हणजे एप्रिल 2026 पासून 2100 रुपयांचा हप्ता देण्याचे संकेत देखील देण्यात आले आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 मोफत गॅस सिलेंडरसाठीही मदत दिली जात आहे। एका सिलेंडरसाठी साधारण 980 रुपये खात्यात जमा केले जात आहेत। ज्या महिलांनी यापूर्वी गॅस बुकिंग केले होते त्यांना ही रक्कम मिळू लागली आहे। त्यामुळे काही महिलांना एकत्रितपणे 3000 रुपये आणि गॅसचे पैसे मिळून मोठी मदत मिळत आहे। सध्या काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे पाठवले जात आहेत। एकाच दिवशी सर्वांच्या खात्यात पैसे जमा करणे शक्य नसल्यामुळे ही प्रक्रिया हळूहळू सुरू आहे। त्यामुळे थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे। राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे आणि सरकारी, खाजगी, सहकारी बँका तसेच पतसंस्था यामार्फत पैसे जमा होत आहेत।